केएम हॉस्पिटलमध्ये 4 डॉक्टरांना डेंग्यूची लागण। 10 दिवसांपूर्वी एका शिकाऊ डॉक्टरचा डेंग्यूने झाला होता मृत्यू। हॉस्पिटलच्या अस्वच्छतेचा आठवडाभरापूर्वीच आयबीएन लोकमतने केला होता पर्दाफाश। वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून सामनातून शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केली टीका। नागपुरात बोलताना विषय टाळायला हवा होता, फडणवीसांना सल्ला। काँग्रेसच्या नव्या धोरणानुसार जिल्हाध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष निवडला जाणार। निवडणुकीच्या माध्यमातून आज दुपारी काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक। राज्यपाल सी विद्यासागर राव आज मेळघाटाच्या दौऱ्यावर। आदिवासींना करणार जमिनीचं वाटप। वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या पारधी समाजातल्या लोकांशीही करणार चर्चा। आपण पोलिसांना पण मोफत घर देण्याच्या योजनेच्या दृष्टीने सुद्धा आम्ही निश्चितपणाने प्राथमिकतेने विचार करू। पोलिसांना मुंबईत मोफत घर द्यायचा प्रयत्न करणार। उद्योग मंत्री प्रकाश मेहता यांची माहिती। मुंबईतल्या वांद्रे वरळी सी लिंकवरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी वाचवलं। 2.5 तास रंगला थरार। सेन्सेक्सनं गाठला 28,000चा ऐतिहासिक आकडा। परदेशी गुंतवणूकदारांनी प्रचंड प्रमाणात विकत घेतले देशी कंपन्यांचे शेअर्स। सचिन तेंडुलकरचं आत्मचरित्र प्लेइंग इट माय वे आज होणार रिलीज। क्रिकेट जगताला हादरवणाऱ्या घटनांवर सचिननं काय लिहिलं याबद्दल प्रचंड उत्सुकता। आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्यानं घेतला मोकळा श्वास। जिल्हा प्रशासनानं केली रायगड किल्ल्याची साफसफाई। 73 गोणी कचरा केला जमा।